हालेलुया, हालेलुया, हालेलुया. यशाया 53:1-2 यशाया 53:1 आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला काय आहे? परमेश्वराचा भोज कोणाच प्रकट झाला आहे? कारण तो त्याच पुढे रोपासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रोप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मान बसे असे त्याच्याकडे सौंदर्य नव्हते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन घे संधी पहा. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे? परमेश्वराचा भोज कोणास प्रगट झाला आहे? आता आपण प्रभू येशूच्या बाबतीत काही गोष्टी पाहू. प्रभूची वार्ता, प्रभूची सुवार्ता आणि प्रभूच्या जीवनात घडलेल्या गोष्टी. प्रभू बाबतीत आपल्याला थोडा विचार करायचे की प्रभू येशूने आपल्यासाठी कशा प्रकारे दुःख सहन सोसलेला आहे. बायबल काय सांगते पहा की प्रभू येशू या जगामध्ये आपल्यासाठी मनुष्य म्हणून आले. आपल्यासाठी प्रभूने विटंबना आणि वेदना सहन केल्या. इतकंच नाही, वधस्तंभ सहन करून अगदी स्वतःच्या जीवनाचे बलिदान सुद्धा दिले. प्रभू आपल्यासाठी मृत्यू पावले आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठविले गेले. परंतु प्रभू येशूने आपल्यासाठी ज्या वेदना, जे दुःख, जो अपमान, जे विटंबना सहन केलेले आहे त्याची कल्पना किंवा त्याची जाणीव आज कोणाला सुद्धा नाही. प्रभूने माझ्यासाठी काय केलेले आहे हे कोणी सुद्धा आज आठवण करत नाही की प्रभू माझ्यावर किती प्रेम करतो आणि प्रभूने माझ्यासाठी काय काय केलेले आहे. आपण या 12 वचनाचे काही गोष्टी पाहू. तर मात्र यशाया 53:2 ते मात्र 12 पर्यंत आपण जाऊ. त्या प्रत्येक वचनामध्ये प्रभूचं दुःख सहन, प्रभूला झालेल्या वेदना, प्रभूचा करण्यात आलेला छल, अपमान किंवा त्या प्रत्येक वचनात प्रभूने काय काय केलेले मानव जातीसाठी या प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. आज आपल्याला जाणून आणि समजून घ्यायचंय की प्रभू देव असून, परमेश्वर असून माझ्यासाठी मनुष्य बनून या जगात आले आणि माझ्यासाठी प्रभूने कोणकोणती दुःख सोसलेले आहेत, कोणकोणत्या वेदना सहन केलेल्या आहेत, माझ्यासाठी प्रभूने काय केलेले आहे आणि मी प्रभूसाठी काय करत आहे. तर पहिली गोष्ट वचन काय सांगते? 2 वचनात आपण पाहू. वचन सांगते की मात्र कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचवर पाहिले तर त्याचवर मान बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. वचन काय सांगते की प्रभू वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. बघा, ज्या जमिनीमध्ये पाणी नाही, जमीन सुकलेली आहे, ती रोप कसं वाढते? ती कुरूप असणार, कोमजलेली असणार. एखादं झाड लावा, बरेच दिवस त्याला पाणी घालू नका, तर ते झाड कोमजून जाणार, सुकून जाणार. बायबल सांगते वृक्षभूमीतील अंकुरासारखा तो वाढला. प्रभू लहानाचा मोठा जणू काही वृक्षभूमीतील अंकुराप्रमाणे झाला. प्रभू या जगात आपल्यासाठी मनुष्य बनून आले. गायीच्या गोठ्यात प्रभूने जन्म घेतला. लूक 2:7-8 वचनात आपण पाहतो. प्रभूने त्या ठिकाणी जन्म घेऊन प्रभूचा जन्म झाल्यावर प्रभूला गव्हाणे ठेवण्यात आलं गायीच्या गोठ्यात. आणि प्रभू लहानाचा मोठा कसा झाला? वृक्षभूमीतील अंकुरासारखा तो वाढला. गरिबीमध्ये, दुःखामध्ये किंवा मात्र लोकांचा अपमान, शब्द, अशा अनेक गोष्टीमध्ये प्रभू मात्र लहानाचे मोठे झाले. मनुष्य बनून या पृथ्वीत असताना, मानव बनून असताना वृक्षभूमीतील अंकुरासारखा प्रभू वाढला गेला. जसं की सुख नाही, समाधान नाही, आपत्ती, पीडा, वेदना, निराशा, गरिबी या सर्व गोष्टीमध्ये प्रभू मनुष्य बनून लहानाचे मोठे या पृथ्वीमध्ये झाले. आणि वचन काय सांगते पहा की मात्र त्याला रूप नव्हती, त्याला शोभा नव्हती, त्याचं मन बसेल असं त्याच्याकडे सौंदर्य नव्हते, रूप, शोभा नव्हती. कारण ज्या वेळेला प्रभूला पकडण्यात आलं त्या प्रभूच्या तोंडावर मारण्यात आलं, थुंकण्यात आलं. वधस्तंभ घेऊन खाली पडताना प्रभूचा चेहरा, प्रभूचं शरीर जमिनीवर आपटलं, परंतु प्रभूचं तोंडी जमिनीवर कितीतरी वेळा आपटलं. या डोक्यावर काटेरी मुकुट असल्या कारणाने
योहान 19:2 प्रभूच्या डोक्यावर काटेरी मुकुट होता, त्यामुळे ते काटे प्रभूच्या डोक्यावर टोचलेले होते, त्याच्यातून रक्त वाहत होते. आता डोक्याला जखमा आहे, रक्त वाहत आहे. खाली भूमीवर पडताना त्या रक्ताला धूळ माती सुद्धा चिकटली गेली होती, ती तोंडाला लागलेली होती. झोपेने प्रथमच डोळे जड झाले होते, तहाण्याने ढोट सुकलेले होते, तोंडावर मारण्यात आले होते, थुंकण्यात आले होते, रक्त वाहत होते, काटे टोचलेले होते. चेहरा अगदी धुलीने, मातीने, रक्ताने, थुंकीने विद्रूप झाला होता. म्हणून बायबल काय सांगते, एशा 52:14 ज्याप्रमाणे तुला पाहून लोक चकित झाले, त्याचा चेहरा मनुष्य जातीसारखा नव्हे, इतका तो विरूप होता, इतका विरूप बनला गेला, मात्र प्रभूचा चेहरा. आणि म्हणून वचन सांगते, त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असं त्याच्यातही सौंदर्य नव्हतं. चेहरा पूर्ण विरूप झाला होता किंवा विद्रूप झाला होता, एक निराला बनला होता चेहरा, कारण त्याला धूळ माती चिकटलेली होती, रक्त वाहत होतं. डोळे झोपेने जड झाले होते, ताणाविना होठ सुकलेले होते, तोंडावर मारल्यामुळे आणि किंवा मात्र तोंडावर थुंकल्यामुळे सुद्धा चेहरा विद्रूप झाला होता. आणि म्हणून वचन सांगते, लोकांनी आपापली तोंडे सुद्धा प्रभूपासून फिरवली, म्हणजे लोकांनी प्रभूला तुच्छ लेखले, प्रभूचा अपमान केला. हे कोणासाठी प्रभूने सहन केलं? आपल्या मानव जातीसाठी. आपल्या मानव जातीसाठी प्रभूचा चेहरा सुद्धा विद्रूप बनला गेला. आता आपण आपले चेहरे सुंदर दिसावे, व्यवस्थित राहावे म्हणून अनेक प्रकारचे मेकअप करतो, चेहरा सुंदर राहावा म्हणून चेहऱ्याची काळजी घेतो. पण तिकडे तर प्रभू येशूने आपल्या मानव जातीसाठी स्वतःच्या चेहऱ्यावर रक्त, थुंकी, धूळ, माती हे सर्व सहन केले, कारण आपल्या सर्वांना जीवन लाभावे म्हणून. प्रभूने आपल्यासाठी ही विटंबना सहन केली, या वेदना सहन केल्या. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी, माझ्यासाठी, या जगातल्या प्रत्येक मानव जातीसाठी, प्रत्येक मानवासाठी प्रभूने या सर्व गोष्टी सहन केल्या. म्हणून बायबल सांगते की त्याचा चेहरा विद्रूप झाला. मग ते 26:67 वचनात पाहतो, त्याच्या तोंडावर थुंकले, त्याने त्याला बुक्क्या मारल्या आणि कोणी तर त्याला चपडाका पण मारल्या, ठोसे पण मारले, चपडाका पण मारल्या त्याला आणि तोंडात थुंकले सुद्धा. तरी प्रभूने सहन केला. विचार करा, आपल्या तोंडात जर कोणी थुंकलं तर काय करतील? शाबासकी देतील त्याला, त्याच्या पण थुंकीने जाऊन 2 चढवतील. पण इकडे तर प्रभू शांत राहत आहे, सर्व सहन करत आहे. कोणासाठी? आपल्या मानव जातीसाठी. प्रभूने त्या तोंडावर थुंकी पण सहन केली, तर आपल्या मानव जातीला जीवन लाभावे, आपण सर्वजण पापातून मुक्त केले जावे म्हणून. म्हणून प्रभूने अनेकांची थुंकी स्वतःच्या चेहऱ्यावर स्वीकारली. अगदी आपण आपली स्वतःची थुंकी पण आपल्या तोंडाला लावणार नाही. किलस थुंकी टाकताना आपल्या अंगावर जरी ती पडली, आपल्या स्वतःच्या हाताला जर लागली तरी आपण धुणार. आपल्या स्वतःच्या थुंकीची आपल्याला किळस येते, तर दुसऱ्यांच्या थुंकीच्या पण किती किळस बाळगणार. पण तरी सुद्धा प्रभूने थुंकी सुद्धा सहन केली. म्हणून प्रभूचा चेहरा विरूप किंवा विद्रूपण बनला गेला आपल्या मानव जातीसाठी. प्रभूने सर्व वेदना सहन केल्याने अपमान सुद्धा सहन केला. पुढे 3 वचनात आपण पाहतो, तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकिलेला, क्लेशाने व्यापिलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष म्हणून लोक तोंडे फिरवी त्याला तुच्छ लेखी आणि आम्ही त्याला मानिले नाही. काय सांगते वचन? तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकिलेला, क्लेशाने व्यापिलेला आणि व्याधीशी परिचित असलेला. लोकांनी प्रभूला तुच्छ मानलं, टाकिलेला, जणू काही धिक्कारलेला, व्याधीशी परिचित असलेला, व्याधीने, जखमाने भरलेला होता प्रभू. प्रभूच्या शरीरावर जखमा होत्या, चाबकाच्या फटक्याचे मार होते, किंवा मात्र प्रभूला ज्या वेटाने मारण्यात आले होते, डोक्यावर काटेरी मुकुट होता, वेट घेऊन, एका काठी घेऊन सुद्धा प्रभूच्या डोक्यावर मारहाण केली होती. चपकाच्या फटक्याने प्रभूला मारहाण केली होती. आणि ज्या चपकाने प्रभूला मारहाण केली होती, त्या चपकाला लहान छोटे खिले होते. हे खिले प्रभूच्या अंगावर लागतात
चापताना म्हणजे चाबकाला जे खिले होते ते चाबूक अंगावर मारत असताना त्या खिल्यातून मांस उखडून निघत होते. मांस उखडून निघाल्यानंतर रक्त वाहत होते. असह्य वेदना प्रभू येशूला जाणवत होत्या. त्यामुळे प्रभूच्या अंगावर, प्रभूच्या शरीरावर जखमा होत होत्या. संपूर्ण शरीर व्याधीशी परिचित होतं. संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, रक्त वाहत होते, वेदनेने प्रभू तळमळत होते. म्हणून बायबल सांगते लोकांनी आपली तोंडे पण फिरवली प्रभू येशूला पाहून. बायबल काय सांगते पहा, येशया 49 अध्याय 7 वचनात, ज्याला माणसे तुच्छ लेखितात, ज्याला लोक अमंगल मानितात, जो अधिपतीचा दास आहे, त्याला इस्रायलचा उद्धार करता, इस्रायलचा पवित्र प्रभू, जो परमेश्वर तू म्हणतो, राज्य तुला पाहून उठून उभे राहतील, अधिपती तुला नमन करतील. परमेश्वर जो सत्यवचनी आहे, इस्रायलचा पवित्र प्रभू आहे, त्याने तुला निवडून घेतले म्हणून असे होईल. काय सांगते वचन? वचन सांगते की हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन सांगते ज्याला लोक तुच्छ लेखत होते, अमंगल समजवत होते, म्हणजे प्रभू येशूने लोकांना तुच्छ लेखलं आणि अमंगल समजलं. पण वचन सांगते पुढे परमेश्वर पिता म्हणतो की राजे, लोक, अधिपती तुला वंदन आणि नमन करतील. कारण परमेश्वर पिता म्हणतो मी तुला निवडलेले, तू माझा पुत्र आहेस. म्हणून आज सर्व लोक प्रभू पुढे नतमस्तक होते. ज्या प्रभूला पाहून लोकांनी तोंडे फिरवली, प्रभूला तुच्छ लेखलं, आज त्याच प्रभूकडे लोक तोंडे लावत आहेत, डोले लावत आहेत, प्रभूकडे पाहत राहत आहेत, प्रभूला आपला उद्धार करता स्वीकारत आहेत. म्हणजे सुरुवातीला प्रभू आपल्यासाठी इतके तुच्छ बनले गेले की लोकांनी प्रभूला तुच्छ लेखलं, लोकांनी तोंडे फिरवली प्रभूपासून. अशा प्रकारे घायल आणि जखमी बनले गेले प्रभू येशू आपल्या प्रत्येक मानव जातीसाठी. म्हणून बायबल सांगते लोकांनी तर प्रभूला तुच्छ लेखलं. प्रभूने अगोदरच सांगून ठेवलं होतं लूक 18 मध्ये 31 ते 33 वचनापर्यंत. प्रभूने काय म्हटलं होतं पहा. प्रभू म्हणत आहे तेव्हा त्याने 12 जणांस जवळ घेऊन त्यांना म्हटले, आपण वर यरूशलेमेत चाललो आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्टाच्या द्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहे. म्हणजे त्याला परराष्ट्रांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. प्रभूचे कोणकोणत्या प्रकारे हाल होणार, कसे प्रभूला मारणार, प्रभूला तुच्छ लेखणार, प्रभूला थुंकणार, हे प्रभू ईश्वर थुंकणार, हे प्रभू ईश्वरने अगोदरच सांगून ठेवलं होतं. की मात्र लोक माझी विटंबना करणार, थट्टा करणार, माझा जीव पण घेणार. हे प्रभूने 3 वेळा केलेल्या भविष्यवाणीमध्ये केलेल्या उल्लेखाप्रमाणे आपल्याला या गोष्टी सापडतात की प्रभूने अगोदरच सांगून ठेवलं होतं. आणि त्या प्रकारे लोकांनी प्रभूपासून तोंडे पण फिरवली, प्रभूला तुच्छ लेखलं, प्रभूला धिक्कारलं. या लोकांनी प्रभू आपल्यासाठी धिक्कारलेला मनुष्य बनला गेला, कारण आपल्या सर्वांना सन्मान मिळावा, आपल्या सर्वांना गौरव मिळावे म्हणून प्रभू आपल्यासाठी नाकारलेला, धिक्कारलेला, अपमान केलेला असा व्यक्ती प्रभू बनला गेला. कारण आपल्या मानव जातीला सन्मान मिळावा म्हणून, आपल्या मानव जातीला इज्जत मिळावी म्हणून प्रभूने हा सर्व अपमान सहन केला. हालेलुया. पुढे वचन सांगते 4 ते 5 वचनात, खरोखर आमच्या व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. काय सांगते बायबल? खरोखर त्याने आमचे व्याधी, आमचे रोग स्वतःवर घेतले. आपले रोग, आपले विकार, आपल्या जखमा प्रभू येशूने स्वतःवर घेतल्या. मत्ती 8:17 त्याने आमचे रोग घेतले, आमचे विकार वाहिले. पेत्राचे पहिले पत्र 2:24 वचनात प्रभूने आपले रोग, आपल्या व्याधी, आपले आजार स्वतःवर घेऊन ते वाहिले. प्रभूने आपल्या मानव जातीच्या आजार, रोग, पीडा स्वतःवर घेतले. आपलं पाप, आपले रोग,
शिक्षा, आपले फटके सर्व प्रभू येशूने स्वतःवर घेतले. म्हणून बायबल सांगते त्याला बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झालेले. प्रभूला जे फटके मारण्यात आले, प्रत्येक फटक्यामध्ये लोक आजारातून, संकटातून, समस्यातून मुक्त होत होते. प्रभू मार खाते पण मानवाला स्वातंत्र्य मिळत होते. मनुष्य बंधनातून मुक्त केला जात होता. म्हणून प्रभूने फटकेही सहन केले. प्रभूने जे चाबकाचे फटके मारण्यात आले त्या फटक्यांच्या द्वारे मात्र लोकांचे रोग, आजार आणि विकार आणि जखमा मात्र बऱ्या झाल्या. बायबल सांगते लोक 22:63 ज्या लोकांनी येशूला धरले होते ती त्याची कुचेष्टा करीत त्याला मारित होते. मारून त्याला सांगत होते, बोल तुला कोणी मारिले. अशा प्रकारे ते प्रभूला मारहाण करत होते आणि प्रभूला जे फटके बसत होते त्या फटक्याने मानव जातीला आरोग्य लाभत होते. योहान 19:2 प्रभू येशूला फटके मारण्यात आले अशासाठी की मानव जातीला आरोग्य लाभावे म्हणून. म्हणून प्रभूने आपल्या सर्वांचे रोग, आजार, विकार, पीडा, पाप, शिक्षा स्वतःवर प्रभूने घेतलं. जे मानवाच्या वाटेला आलं होतं ते प्रभूने स्वतःवर घेतलं आणि प्रभूने स्वतःची शांती मानव जातीला देऊन टाकली. प्रभूने स्वतःची शांती मानवाला दिली. योहान 14:27 मी तुम्हाला माझी शांती देतो. प्रभू येशू जो शांतीचा राजकुमार आहे, यशया 9:6 ही शांती प्रभू येशूने मानव जातीला देऊन टाकली, जो स्वतः एक शांतीचा अधिपती आहे, जो शांतीचा राजकुमार आहे. यशया 9:6-7 ज्याने स्वतःची शांती मानव जातीला देऊन टाकली आणि मानवाची शिक्षा आणि मानवाचे फटके प्रभूने स्वतःवर घेतले. रोग माणसाचे प्रभूने स्वतःवर घेतले. इतकं काही प्रभूने आपल्यासाठी केलेले. आपल्याला जखम झाली तर वेदना आपल्यालाच होतात, दुसऱ्याला होत नाही. कोणी ते आपल्या वेदना घेऊ शकत नाही. तेवढा पुरता आपले सांत्वन करतील, त्याच्या मलमपट्टी लावू शकतील, पण ती जखम कोणी घेऊ शकत नाही, कारण ती अगोदर आपल्यावर झालेली आहे. पण प्रभूने ती स्वतःवर घेतली. आपले रोग कोणी इतरांवर घेऊ शकत नाही. आपल्या ताप आले, सर्दी, खोकला झालाय, कोणी अगदी आई पण ती घेऊ शकत नाही स्वतःच्या मुलांचं, पण प्रभूने मात्र घेतलेले. आपल्या सर्वांच्या पीडा प्रभू येशूने स्वतःवर घेतलेले. आपल्या वेदना प्रभू येशूने सहन केलेले आहेत आणि प्रभूने त्याची शांती आपल्याला दिलेली आहे. आपले रोग, आपल्या पीडा, आपल्या वेदना सर्वस्व प्रभू येशूने स्वतःवर घेतले आणि आपल्याला मुक्ती दिली, आपल्याला सुटका दिली, आपली बंधने तोडली प्रभू येशूने. म्हणून प्रभूने काय दुःख सोसलेले याचं थोडंसं आठवण करा, स्मरण करा. येशूचं प्रेम जाणून घ्या. पाप करायला, वाईट करायला आपण ताबडतोब तयार असतो. आपल्या जीवनात काही ताबडतोब गोष्ट मिळाली नाही, प्रार्थना केली ताबडतोब मिळाला नाही, ताबडतोब कुरकुर सुरू होतो, आपलं वादविवाद करायला सुरू होतो, देवाला दोषी ठरवायला सुरुवात होतो. पण प्रभूने काय दुःख सोसले याचा थोडा तरी विचार करतो का? आपल्याला जाणीव नाही प्रभू येशूच्या दुःख सहनाचे? का आपण ते जाणून आणि समजून घेत नाही की माझ्यासाठी प्रभूने वधस्तंभ वाहिलेले, माझ्यासाठी प्रभूने दुःख सहन केलेले? का नाही आपल्याला ही जाणीव? हालेलुया. पुढे वचन सांगते यशया 53:6 आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भोवकून गेलो होतो, आम्हा प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. काय सांगते वचन? आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भोवकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. खरोखर आपण सर्व भोवकून गेलो होतो, बिघडलो होतो, पापात पडलो होतो, पापमय जीवन जगत होतो, अंधकारात होतो. परमेश्वराची ओळख काय आठवण सुद्धा आपल्यामध्ये राहिली नव्हती. सारी मानव जात बिघडलेली होती. मानवाला सुधारवण्यासाठी, बदलवण्यासाठी परमेश्वर पित्याने अनेक सेवक, अनेक संदेष्टे पाठवले, पण लोक काही केले, सुधारले नाही. भोवकून गेली होती लोक, मानव भोवकून गेला होता. म्हणून मानवाला योग्य मार्गावर आणण्यासाठी, त्याच्या जीवनात मध्ये कार्य करण्यासाठी, त्याला पापाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठवला, प्रभू येशू. कारण प्रभूद्वारे मनुष्य योग्य मार्गावर येऊ शकत होता, योग्य रस्त्यावर चालू शकत होता. भोवकून गेला होता. मत्ती 9:36 ज्या प्रभूने लोक
ते गांजलेले आणि पांगलेले होते. छळ होत होता त्यांचा आणि पांगलेले अगदी मात्र दुरावलेले होते. पापामुळे, वाईटामुळे देवापासूनही ते दुरावलेले होते. म्हणून प्रभूला त्यांचा कलवल आला. प्रभू त्यांचा मेंढपाळ बनला आणि तोही उत्तम मेंढपाळ सर्व मानव जातीचा बनला. लोक बहुकून गेले होते, गांजलेले होते, पांगलेले पण होते, पापाकडेही वळाले होते, चुकीच्या गोष्टी जीवन जगत होते. आणि अशा वेळी प्रभू येशूने लोकांना एकत्र करण्यासाठी आणि पापाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी प्रभूने स्वतःवर लोकांचा पाप घेतलं. देवपित्याने प्रभू येशूवर हे पाप लादिले. माणसाच्या पापाचा भार प्रभू येशूवर देवपित्याने लादला. हा सर्व भार प्रभू येशूने स्वतःवर घेतला. मानवाचा भार, मानवाच्या पापाचा भार. आणि हा भार होता वधस्तंभ, जो अपार वेदनेचा, दुःखाचा होता, ज्याच्या साऱ्या मानव जातीच्या पापाचं ओझं होतं. आणि हा भार प्रभूने स्वतःवर घेतला. वचन काय सांगते पहा, इब्री लोकास पत्रामध्ये 9 अध्याय 28 वचनामध्ये त्या ठिकाणी वचन सांगते. हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते पहा, जर ती ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापा संबंधाने नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. काय सांगते, ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला. म्हणजे लोकांच्या पापाचा जो भार होता तो प्रभू येशूने स्वतःवर घेतला आणि अर्पिला गेला, बलिदान झाला प्रभू येशू. सर्व मानव जातीच्या पापाचा भार प्रभूने स्वतःवर घेतला. कारण आपण या पापाच्या बंधनातून मुक्त केले जावे. जो ओझ्याखाली आपण दबलेले होते, ज्या जुवाखाली आपण दबलेले होते, तिथून आपण स्वातंत्र्य बनावे, आपण आजाद व्हावे. म्हणून प्रभू येशूने आपला भार स्वतःवर घेतला. आपलं ओझं त्याने स्वतःवर घेतलं. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर वचन काय सांगते पहा, यशाया 53 अध्यायामध्ये 7 वचनात वचन सांगते, आम्ही मेंढराप्रमाणे बहुकून गेलो होतो. काय सांगते वचन, मेंढरासारखे झाले होते, कोकरासारखे, परंतु प्रभू येशूने स्वतः मेंढरू बनून, कोकरू बनून स्वतः अर्पण झाला, गप्प राहिला, आपलं तोंड सुद्धा उघडलं नाही. त्याचे हालाल केले तरी त्याने शोषिले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावत नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही. एक मेंढरू आणि कोकरू बनला बलिदान होण्यासाठी, नम्र लीन. प्रभू आपल्यासाठी नम्र आणि लीन बनला, शांत राहिला. एखाद्या कोंबड्याला तुम्हाला मारायचंय, कोंबडी किंवा कोंबडीचं पिल्लू मारायचंय, ती शांत राहील का? ती ओरडणार. हे जे पिल्लू आहे की कोंबडी जे की कोंबडा जो आहे, जो तुम्हाला मारायचंय, मारते वेळी तो काय करणार? ओरडत राहणार. का ओरडत राहणार? त्याला समजले आता माझी हत्या आहे. आणि मात्र ते ओरडत राहणार त्याला मारते वेळी, त्याला पकडल्यानंतर. पण बायबल काय सांगते माहिती? प्रभू गप्प राहिले, काहीच बोलले नाही, तोंडातून आवाज पण काढला नाही. प्रभूला माहिती होतं मला मारणार आहे, तरी प्रभू शांत राहिले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. बायबल काय सांगते पहा, की प्रभू मात्र त्यावेळी गप्प बसले आणि मात्र त्यावेळी काही सुद्धा बोलले नाही. मत्ते 26 अध्याय 62 आणि 63 वचन आणि मत्ते 27 अध्याय 12 वचन. इतकं मुख्य याचकाने प्रभूला प्रश्न विचारले तरी प्रभू गप्पच राहिले, प्रभू काहीच बोलले नाही. आता प्रभूला मारणार होते तरी प्रभू बोलले नाही की मात्र मला सोडा, मी काही चूक केले, मी निर्दोष आहे, काहीच नाही. शांत राहिले. प्रभूवर आरोप करत होते लोक तरी प्रभू ऐकत होते. वधावसनेस असलेल्या कोकराप्रमाणे, मेंढराप्रमाणे तो गप्प बसला, काहीच बोलला नाही. अगदी मरायला प्रभू येशू तयार झाले. मरणाला घाबरले नाही किंवा माघार घेतली नाही प्रभूने. कारण प्रभूला माहितीये माझ्या एकट्याच्या मरणाने सारी मानवजात अधोलोकातून, मृत्यूतून मुक्त होणार. म्हणजे अधोलोकात जाणार नाही, वाचविण्यात येणार, स्वर्गीय राज्यात प्रवेश करणार. माझ्या मृत्यूद्वारे लोकांना जीवन मिळणार हे प्रभूला माहिती होती, म्हणून प्रभू शांत राहिले, एक मेंढराप्रमाणे, कोकराप्रमाणे. बायबल काय सांगते पहा, 1 अध्याय 29 आणि 35. हा पहा जगात
अगदी अनेक प्रकारची अर्पणं केली जायची, बलिदान रक्त सांडण्यात यायचं, पण साऱ्या मानव जातीसाठी एक मेंढरू, एक कोकरू प्रभू येशू बनला आणि स्वतः बलिदान झाला. प्रकटीकरण या पुस्तकामध्ये वचन काय सांगते पहा, 5:6, ज्याचा जणू काही वध करण्यात आला होता असा कोकरा मी पाहिला. योहान म्हणतो, ज्याचा जणू काही वध करण्यात आला होता असा कोकरा मी पाहिला, तो प्रभू येशू, ज्याचा मानव जातीसाठी वध केला गेला, एका मेंढराप्रमाणे आणि एका कोकराप्रमाणे. तरी प्रभू शांत राहिले, प्रभू काहीच बोलले नाही, अगदी स्वखुशीने लोकांसाठी मरायला पण तयार झाले आणि मरणही पावले, तोंडातून काही आवाज न काढता. हालेलुया. म्हणून वचन काय सांगते पहा, इब्री लोकास पत्र 9:12 वचन सांगते की त्या ठिकाणी प्रभू येशूने स्वतःचे रक्त अर्पण केले, बकरी आणि वासरे याचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच पवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. वचन सांगते बकऱ्याचे, वासराचे नाही, स्वतःचे रक्त अर्पण केले आणि आपल्यासाठी तो बलिदान बनला गेला, आपल्यासाठी तो एक मेंढरू आणि एक कोकरू बनला गेला प्रभू येशू, आणि आपल्यासाठी मृत्यू पावला तर आपल्याला जीवन मिळावं म्हणून, आपल्या मानव जातीचा उद्धार व्हावा म्हणून प्रभू येशू आपल्यासाठी बलिदान झाले. पुढे वचन सांगते 53:8 वचन सांगते की मात्र त्याच्यावर जुलूम करून व खटला चालून त्याला घेऊन गेले, जीविताच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले, असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? वचन सांगते त्याच्यावर जुलूम करून खटला चालून त्याला घेऊन गेले. वधस्तंभ भाऊ प्रभूवर जुलूम केले, अन्याय केले, मारहाण केली, विटंबना केली, थट्टा केली आणि वधस्तंभ व्हायला लावला. योहान 19:17 प्रभू स्वतः आपला वधस्तंभ वाहत कवटीचे स्थान म्हटलेले गुलगुत्ता ही जागा म्हटलेल्या ठिकाणी प्रभू वधस्तंभ वाहत गेले, स्वतः वधस्तंभ वाहत गेले. म्हणून वचन सांगते खटला चालवला त्याच्यावर, प्रभू स्वतः वधस्तंभ वाहत गेले मानव जातीसाठी. आणि वचन सांगते जीविताच्या भूमीतून त्याला काढून टाकले, या पृथ्वीवरून त्याला नाहीसे केलं, मारून टाकले प्रभूला क्रूसावर खिल्ले. पण काय त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी थोडा तरी विचार केला का की जो आम्हासाठी मरत आहे, ज्याने आम्हासाठी बलिदान दिलेले तो देवाचा पुत्र आहे, त्या प्रभूकडे आम्हाला वळायला हवं? असा कोणी विचार केला ना, तेव्हा केला ना आता आपण करत. म्हणून वचन सांगते की प्रभूने आपल्यासाठी वधस्तंभ सुद्धा वाहिला, खटला वाहिला, प्रभूने खटला चालवला, वधस्तंभ वाहिला आणि आपल्यासाठी या वेदना आणि पीडा सहन केल्या. विचार करा, वधस्तंभ वाहत असताना किती प्रभूला त्रास झाला असेल. अगदी खडकाळ जमीन होती, दगड होते, खड्डे असणार आणि इतकं ओझं घेऊन खांद्यावर चालत होते, शरीर थकलेलं होतं, अंगात चापकाचे फटके होते, डोक्यावर काटेरी मुकुट होता आणि अनेक प्रकारे प्रभूला मारहाण करण्यात आली होती. शरीरामध्ये ताकद नव्हती, अन्न नव्हते, पाणी नव्हते, झोप झाली नव्हती, पूर्ण शरीर थकलेले होते. तरी प्रभू वधस्तंभ वाहत होता, तरी प्रभू क्रूस वाहत होता मानव जातीसाठी. वधस्तंभ वाहत असताना कितीतरी वेळा प्रभू खाली पडले, तरी पुन्हा वधस्तंभ घेऊन उठले आणि वधस्तंभ पूर्ण केला आणि कवटी म्हटलेल्या ठिकाणी मात्र प्रभूने तो वधस्तंभही पोहोचवला आणि त्या ठिकाणी प्रभूला वधस्तंभावर खिलण्यात आले, क्रूसावर मात्र खिलण्यात आले आणि प्रभूने आपल्यासाठी या सर्व गोष्टी मात्र सहन केल्या. म्हणून आज या प्रभूची आठवण करा की प्रभूने माझ्यासाठी काय केलेले आहे, कोणकोणत्या वेदना माझ्यासाठी सहन केलेल्या आहेत. पुढे वचन काय सांगते, ईशाया 53:9 त्याची कबर दुर्जनाच्या कबरामध्ये नेमिली होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. बायबल सांगते की त्याची कबर दुर्जनाच्या कबरेमध्ये नेमली होती. प्रभूचे शरीर मृत्यू पावल्यानंतर मात्र जो योसेफ नावाचा एक गुप्त शिष्य होता प्रभूचा, जो प्रभूच्या राज्याची वाट पाहत होता, त्याने खोदलेल्या नव्या कबरेमध्ये प्रभूचे शरीर ठेवण्यात आले. वाडवडिलांची कबर सुद्धा प्रभूला मिळाली नाही, तर एक मात्र एका अनोळखी व्यक्तीची, म्हणजे जो व्यक्ती प्रभूच्या नात्यातल्या घराण्यातला नव्हता अशा व्यक्तीची कबर मिळाली, धनवंताची कबर. एका मनुष्याची कबर
बोललं नाही. प्रभू निष्पाप राहिले. पूर्ण इब्री लोकांपत्र 4:15 तो पारखलेला होता, पारखून सुद्धा तो निष्पाप आढळून आला, निष्पाप राहिला. पारख झाली प्रभूची पिलाताकडे, हेरोदाकडे, पुन्हा पिलाताकडे. पण प्रभू येशूमध्ये पिलाताला किंवा हेरोदाला पण काही चूक आढळली नाही. पारखून लोकांनी त्याला पारखलं, पिलाताने हेरोदाने पारखलं, पण प्रभूमध्ये काही दोष आढळला नाही. तो निष्पाप होता, निष्पाप राहिला. म्हणून वचन सांगते त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही. पेत्राचे पहिले पत्र 2:22 त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही. काहीच पाप केलं नाही. पूर्ण पवित्र, पूर्ण नीतिमान, पूर्ण निर्दोष असलेला कोकरा तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून वचन काय सांगते पहा, पेत्रे काय म्हणत आहे पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 1:19 वचनात, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. निर्दोष आणि वचन सांगते निष्कलंक कोकरा प्रभू येशू, ज्याच्यामध्ये पाप नाही, ज्याच्यामध्ये कोणतीही वाईट गोष्ट नाही, कपट नाही, पूर्ण पवित्र देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. त्या प्रभूने तुमच्या आमच्या सर्वांची पापे स्वतःवर घेतली आणि आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त बलिदान झाले. हालेलुया. पुढे वचन सांगते त्याच्यामध्ये 53:10 वचनात, त्याला ठेसावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषारोपण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याला ठेसावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. देवाने त्याला ठेसलं लोकांसाठी. बघा, परमेश्वराने योहान 3:16 एवढं देव जगावर प्रेम केलं की आपला एकुलता एक पुत्र दिला, नुसता नाही तर मरणासाठी, वधस्तंभावर खिलण्यासाठी दिला. देवाने आपला पुत्र, परमेश्वराचं प्रेम आपल्या पुत्रावर होतच आणि मानव जातीवरही. आणि देव पित्याने आपल्या एकुलता एक पुत्राला मानवा करता दिलं. मानव जातीसाठी परमेश्वर पित्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला पाठवलं. आणि प्रभू काय म्हणतो बघा वचनात, योहान 6:38 वचनात, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी स्वर्गातून उतरलो आहे. कारण त्याने पित्याचा मनोरथ सफल केला. पित्याची इच्छा पूर्ण करायला प्रभू येशू स्वर्गातून उतरले, पित्याच्या इच्छेप्रमाणे आले. पहा, अशी कोणती मुले आहेत जी बापाला सांगतील, बाबा तुमची इच्छा काय आहे, तुम्ही जे सांगतील तेच मी करेन, तेच मी माझं भविष्य आणि आयुष्य बनवेन. आहेत का कोणती मुलं आत्ताच्या वेळी आपल्या बापांना, आपल्या आईला विचारणारी की आई वडील किंवा मात्र तुमची काय इच्छा आहे, काय वाटते, मी काय बनावं, मी काय करावं, तुम्ही जे सांगतील तेच मी करेन. कोणती मुलं आई बाबाला सांगत आहे? एकच होता प्रभू येशू, जो आपल्या बापाला सांगत आहे, पिता काय इच्छा आहे तुझी, मी काय करू तुझ्यासाठी. पिता म्हणतो माझ्या लोकांसाठी मर, आणि प्रभू म्हणतो मी तयार आहे. हालेलुया, हालेलुया. जर बापाने जर आपल्या मुलांना, आताच्या आई वडिलांनी मुलांना सांगितलं की मात्र माझी इच्छा आहे की तुम्ही मात्र ख्रिस्तासाठी मरावे, तुम्ही मात्र आपलं जीवन ख्रिस्तासाठी अर्पण करावे, तर मुलं काय सांगतील माहितीये का? तुम्हाला बोलायला तरी लाज वाटते का? आम्ही मरावे असं तुम्ही सांगता आम्हाला? हालेलुया. पण हा पुत्र सांगतो, जो पिता म्हणत आहे माझ्या लोकांसाठी मरावे तू, आणि प्रभू म्हणतो मी तयार आहे, मरायला तयार आहे. हालेलुया. हा एकच पुत्र होता जो बापाला म्हणत आहे पिता तुझी काय इच्छा आहे ते मी करायला तयार आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो की मात्र पित्याची इच्छा पूर्ण करायला मी स्वर्गातून खाली उतरलो. इब्री लोकांपत्र 10:4-6 वचनापर्यंत, बैलाच्या वासराचे रक्त असमर्थ झाली होती पापी दूर करायला, तेव्हा तू माझ्यासाठी शरीर तयार केलं, माझ्यासाठी शरीर तयार केलं. आणि 7 वचनात प्रभू येशू काय म्हणतो पहा, वचन सांगते की यावरून मी म्हणालो, पहा हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. काय म्हणत आहे प्रभू येशू? पित्याला तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. पिता तुझी इच्छा मला पूर्ण करायची, त्यासाठी मी आलेलो आहे. आणि ती
इच्छा होती, वधस्तंभावर मृत्यू, आणि प्रभू त्यासाठी तयार झाले. हालेलुया, हालेलुया. प्रभू त्या गोष्टीसाठी तयार होते आणि प्रभूने ते पूर्ण पण केलं. महत्वाचे संधी प्रभूच्या द्वारे पित्याचा मनोरथ सफल झाला, पित्याची इच्छा सफल झाली आणि साऱ्या मानव जातीला पापातून मुक्तता मिळाली, पापातून सुटका मिळाली. म्हणजे प्रभूने मानव जातीसाठी स्वतःचं बलिदान देऊन आपल्या बापाची, आपल्या पित्याची इच्छा सफल केली, पूर्ण केली. हालेलुया. स्वतःचा विचार न करता. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा. त्याच्यामध्ये 53 अध्यायामध्ये 11 वचन. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तू त्याचे फल पाहून समाधान पावे. तू माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुत तास निर्दोष ठरवील. त्याच्या अधर्माचा भार तू आपल्यावर घे. वचन काय सांगते पहा. त्याच्या वेदना सरल्यावर तू त्याचे फल पाहून समाधान पावे. तो बहुतास निर्दोषी ठरवेल, निर्दोष ठरवेल. आता प्रभूच्या वधस्तंभाच्या द्वारे मृत्यूवर विजय मिळवल्यावर, वेदना मात्र थांबल्यावर, म्हणजे मृत्यूवर विजय मिळवल्यावर तो काय करील? बहुतेकास निर्दोष ठरवेल. आता प्रभू येशूच्या वधस्तंभाद्वारे आणि बलिदानाद्वारे आणि पुनरुत्थानाच्या द्वारे प्रभूने लोकांना काय ठरवलं? निर्दोष, नीतिमान. कारण सर्व पाप प्रभूने स्वतःवर घेतलं. वचन काय सांगते? कोरिंथीकरांना दुसरी पत्र 5 अध्याय 21 वचनात, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. मानवाला त्याने नीतिमत्व दिलं, मानवाला पवित्र केलं आणि स्वतः पाप बनला, सर्व मानव जातीचे पाप स्वतःवर घेऊन. आणि तुमच्या आमच्या पापाबद्दल तो अर्पीला गेला, प्रभू येशू. आणि त्याने लोकांना नीतिमान ठरवलं. रोमकरास पत्र 4 अध्याय 25 वचनामध्ये वचन सांगते, तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधामुळे मराव्या धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. वचन सांगते, तो आपल्या तुमच्या आमच्या पापासाठी मराव्यास धरून देण्यात आला, आपल्यासाठी मरण पावला. आणि वचन सांगते की तो आपण सर्व नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. आपण सर्व पवित्र बनावे, पापाच्या घाणीतून पूर्ण रीतीने मुक्त केले जावे म्हणून प्रभू येशूने आपल्यासाठी मरण सहन केले. इब्री लोकास पत्रामध्ये वचन काय सांगते पहा. 13 ते 12 वचनामध्ये, म्हणून येशूने स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेश्येबाहेर मरण सोसले. लोकांना पवित्र करण्यासाठी प्रभू येशू मृत्यू पावले. प्रभू येशूने मरण सोसले. वेश्येबाहेर, यरुशलेमेच्या बाहेर प्रभूने मरण सोसले. आपण पवित्र बनले जावे म्हणून प्रभूच्या वधस्तंभाच्या द्वारे प्रभूने सर्व लोकांना निर्दोष ठरवलं. कारण पाप, सर्वांचा पाप प्रभूने स्वतःवर घेतलं आणि आपल्या सर्वांना पापाच्या घाणीतून पूर्ण रीतीने मुक्त केलं. पुढे शेवटचं वचन काय सांगते पहा. वचन सांगते, यामुळे मी त्याला थोराबरोबर विभाग देईन, तो बलवानाबरोबर लूट वाटून घेईल. कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपल्यास अपराधात गणू दिले, त्याने बहुताचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली. बायबल सांगते की प्रभूने सर्व मानव जातीचा पाप स्वतःवर घेतलं आणि सर्वांसाठी त्याने मध्यस्थी केली, आपल्यासाठी मरण पावले. रोमकरास पत्र 5 अध्याय 6 आणि 8 वचनात बायबल सांगते की ख्रिस्त आपल्या पापी लोकांसाठी मरण पावला. आपण पापी असताना प्रभू आपल्यासाठी मरण पावला. प्रभूने वधस्तंभाचे मरण आपल्यासाठी सोसले आणि मात्र तुमच्या आमच्या पापाबद्दल ख्रिस्त मरण पावून पुन्हा उठला. कोरिंथीकरास पहिले पत्र 15:3 आपल्यासाठी मरण पावला आणि आपल्यासाठी मध्यस्थी केली. लोक 23:34, हे बाबा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना कळत नाही. क्षमा पण केली, प्रार्थना पण केली आपल्यासाठी. पुढे वचन सांगते इब्री लोकास पत्रामध्ये 5 अध्याय 7 ते 9 वचनात, या वधस्तंभावर पीडा सहन करत असताना प्रभूने आपल्यासाठी मध्यस्थी केली. आपल्याला मरणातून तारवण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रू घालीत प्रार्थना व
आपल्यासाठी प्रार्थना करत आहे, प्रायश्चित करत आहे, विनंती करत आहे. प्रभू येशू आपल्यासाठी, साऱ्या मानव जातीसाठी, जगासाठी आजही प्रभू आपल्यासाठी मध्यस्थ आहे, मध्यस्थी करत आहे. प्रभूने आपल्यासाठी प्रार्थना केली. इब्री लोकांपत्र 7:25 यामुळे याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करणं हा सर्वदा जिवंत आहे. आज आपल्या सर्वांसाठी प्रभू येशू ख्रिस्त देव पित्याकडे मध्यस्थी करत आहे. प्रभूने आपल्यासाठी मध्यस्थी पण केली, विनंती पण केली, वेदना पीडा त्या पण सहन केल्या, मृत्यू पण पावले, उठविले पण गेले, मध्यस्थी पण केली, आणि आज आपल्यासाठी प्रभू मध्यस्थी करत आहे. एवढं प्रेम कोण करू शकतो आपल्यावर? आणि मनोवचन सांगते की मात्र प्रभूने जे आपल्यावर प्रेम केलं ते कोणच करू शकत नाही. तिथल्या पत्रामध्ये 2:14 त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपल्यासाठी शुद्ध करून ठेवावे. त्याने खंडणी भरून स्वतःला अर्पण केले, स्वतःला देऊन टाकले मानव जातीसाठी, आपला देह झिजवला, आपलं रक्त सांडलं, अशासाठी की वचन सांगते आपण या पापातून मुक्त होऊन चांगल्या कामासाठी तत्पर असे प्रभू येशूचे आपण लोक बनावे. मग इतकं सारं मोठं बलिदान प्रभू येशूने आपल्यासाठी दिलेलं आहे. येशात 53 अध्यायामध्ये मात्र 1 ते 12 आपण या सर्व गोष्टी पाहतो, ज्या अगोदरच येशा संदेशाने लिहून ठेवलेले आहेत, आणि तसंच तसं घडलं गेलं. प्रभूने त्या वेदना आणि पीडा आपल्यासाठी सहन केल्या. म्हणून आज थोडासा विचार करा प्रभूवर. इब्री लोकांपत्र 12:2-3 प्रभूने आपल्यासाठी जे केलंय वचन सांगते त्याच्यावर विचार करा. थोडासा विचार करा की प्रभूने आपल्यासाठी काय केलेलं आहे. आठवा की प्रभूने काय केले. आपल्याला पाप करायला बरं वाटते, पण प्रभूने ज्या वेदना सहन केल्या त्या आपल्यासाठी, त्याची आपल्याला जाणीव नाही. प्रभूने इतकं काही केले, आज आपण तयार आहोत का प्रभूसाठी काही करायला, आपलं जीवन त्याच्यासाठी अर्पण करायला? प्रभू तर आपल्यासाठी मनुष्य बनाले, पीडा सहन केल्या, आपल्यासाठी मृत्यू पण पावले. काही प्रभूसाठी मरायला तयार आहोत का? प्रभूसाठी झिजायला तयार आहोत का? हे जीवन प्रभूच्या नावाला आपण करायला तयार आहोत का? जर असतील तर आजच आपलं जीवन प्रभूच्या हाती समर्पण करा. प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.